लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मातेला जास्तीत जास्त करून व्हाईट जे पदार्थ असतात ते अर्पण केले जातात आणि त्यामध्ये व्हाईट पदार्थ कोणतेही असेल, खोबऱ्याची चिक्की, बताशे नाहीतर खीर. आपण बताशे आणि खीर बनवून घेणार आणि जास्त उशीरही लागत नाही, जास्त वेळही लागत नाही बताशे आणि खीर बनवायला. पहिल्यांदा साबूत तांदूळ स्वच्छ धुवून पाण्यामध्ये फुगत ठेवायचे. साबूत तांदूळ एकदा 50% फुगले की पाणी त्याच्यातला काढून घ्यायचं आहे. मग साबूत तांदूळ काही मिनिटात अजून फुगतात. बत्ताशे बनवण्यासाठी मी आप्यांचा साचा घेतलेला आहे. ज्यावेळी आपण बत्ताशे साखरेचा पाक तयार करून घेतो त्यावेळी यामध्ये लगेच रिमूव्ह करून घ्यायचं असते. नाहीतर तुम्ही इडलीचा साचाही घेऊ शकता. ऑइल ग्रीस नाही तर घी ग्रीस करून घ्यायचा. मी घी ग्रीस करून घेतलेलं आहे. बत्ताशे जेवढे बनवायचे आहेत तेवढी साखर घ्यायची आहे. मी 1 कप साखर घेतले. 1/3 कप मधून मी 1.5 कप पाणी ओतून घेतले. साबूत तांदूळ मी 50% फुगून घेतले होते, पण अजून साबूत तांदूळ फुगले. बेकिंग सोडा नाही तर बेकिंग पावडर जर मिक्स करत असाल तर ऍक्टिव्ह असलेलाच मिक्स करून घ्या. ज्यावेळी आपण साखरेचा सिरप पाक बनवतो तो एकतारी बनलेला पाहिजे. बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर नॉर्मल मिक्स करून घ्यायचे. म्हणजे 1/4 टीस्पून मधला थोडा कमी याप्रमाणे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुमचे बेकिंग पावडर नाही तर बेकिंग सोडा जर ऍक्टिव्ह नसेल तर बत्ताशे परफेक्टली होणार नाहीत. मी फक्त बेकिंग सोडाच मिक्स करून घेतला. बेकिंग सोडा मिक्स केल्यानंतर याप्रमाणे असं छाच यायला पाहिजे वरती. जर बेकिंग सोडा जर ऍक्टिव्ह नसेल तर बेकिंग पावडरही मिक्स करून घेऊ शकता. मी आप्यांच्या भांड्यामध्येही बत्ताशे पाडून घेतलेत आणि इडलीच्या साच्यामध्येही बत्ताशे पाडून घेते. हे बत्ताशे नॉर्मली येलो लाल का दिसतात यामध्ये मी केसर पावडर नॉर्मली टाकले. बताशांवर जर ड्रायफ्रूट जर गार्निशिंग केले तर बताशे ड्राय होण्याच्या अगोदरच ड्रायफ्रूट थोडे चिपकवून घ्यायचे. बताशे जर ड्राय झाले, सुकले तर यावर ड्रायफ्रूट चिपकणार नाहीयेत. बाहेरून ज्यावेळी आपण बताशे आणतो त्यावेळी ड्रायफ्रूट नसतात, पण मी यावर ड्रायफ्रूटही सर्व करून घेतलेत. बताशांवर नॉर्मली बबल यायला पाहिजे याप्रमाणे परफेक्टली आपले बताशे झालेले आहेत. बताशे ज्या पॅनमध्ये बनवलेले होते त्याच पॅनमध्ये आपण खीर बनवून घेणार आहोत. पॅनला लागलेली साखर मेल्ट होण्यासाठी पाणी मिक्स करून घेतलेलं आहे, थोडा जास्त नाही, आणि दूध मिक्स करून घ्यायचंय. मी एकाच पॅनमध्ये सर्व बनवून घेतलेले आहे. तुम्ही दुसराही पॅन घेऊ शकता. जेवढी तुम्हाला खीर बनवायची असेल त्या क्वांटिटीनुसार दूध मिक्स करून घ्यायचं आहे आणि दुधालाही थोडी उकळी येऊन द्यायची आहे आणि नंतर यामध्ये साबूत तांदूळ मिक्स करून घ्यायचे आहेत. यामध्ये तांदूळ भिजवून ग्राइंड करूनही मिक्स करू शकता. यामध्ये सेवयाचं मिक्स करायचे असेल तर सेवयाही मिक्स करू शकता, पण मी यामध्ये साबूत तांदूळच ओनली मिक्स करून घेतलेले आहेत. आणि 1 चमचा तूप मिक्स करून साबूत तांदूळ छान असे भिजलेले असल्यामुळे साबूत तांदूळ पटकन शिजतात. आवडीनुसार साखर मिक्स करून आणि वेलची पावडर, कार्डमम पावडर 1/4 टीस्पून मिक्स करून घ्यायचंय. ज्यावेळी खीर परफेक्टली झालेली असेल त्याच वेळी वेलची पावडर मिक्स करून घ्यायची असते. ॲक्सिडेंटली कॅमेराच खाली पडला. ड्रायफ्रूट मिक्स करता करता कॅमेराच खिरीमध्ये पडला असता. क्वचित वाचला नाही तर गेला असता बापरे. असो, ड्रायफ्रूट खिरीमध्ये सर्व करून घ्यायचे आणि खीर खाली ओतून थंड करून आणि प्लेटमध्ये नाही तर बाउलमध्ये सर्व करून घ्यायचे आणि वरून गार्निशिंग ड्रायफ्रूट आणि बताशे प्लेटमध्ये सर्व करून. लाईक, शेअर, सबस्क्राईब.